नमस्ते मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आम्ही घेऊन आलोय लोटस शेपमध्ये अशी पॅच रांगोळी कशी बनवायची ते. इथे मी पेपर फोल्ड करून घेतला आहे आणि पेपर फोल्ड केल्यानंतर अशा प्रकारची आकृती ड्रॉ करून घेतली आहे आणि त्याला कटही करून घेतलं आहे. त्यावर आपल्या स्टेशनरी शॉपमध्ये मिळणारी अगदी साधीशी OHP शीट घेतली आहे. जर यामध्ये तुम्हाला अशी थिक OHP शीट मिळाली तर तीही तुम्ही इथे वापरू शकता आणि त्यावर अशा प्रकारे आपली डिझाईन ट्रेस करून घेतली. नेहमीप्रमाणे आपण ह्यापूर्वीही दाखवलेल्या व्हिडिओमध्ये समप्रमाणात फेविकॉल घ्यायचं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण सगळीकडे व्यवस्थितरित्या ब्रशने, फ्लॅट ब्रशने तुम्ही इथे लावून घ्यायचं आहे. लावून झालेल्या सरफेसवरती आपण अशा प्रकारे रंगोळी टाकणार आहोत. आता रंगोळी टाकायची म्हणजे काय, अगदीच आपण जशी सँड टाकतो किंवा सँड बरोबर खेळतो तशी न टाकता अगदीच शेपमध्ये जर तुम्ही भरलात तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट मिळू शकतो. असं का करतोय आपण, जर चुकून आपल्याकडून जर दुसऱ्या भागावर पण जर रांगोळी किंवा फेविकॉल लागले गेली तर आपली डिझाईन पूर्णपणे बिघडू शकते. त्यामुळे थोडी काळजी घ्यायची आहे की आपण ज्या शेपमध्ये फेविकॉल लावलाय त्याच शेपमध्ये आपण आपली रांगोळी भरून घ्यायची आहे. भरून झालेल्या रांगोळीवर हलक्या हाताने असं दाब द्या आणि उरलेली रांगोळी झटकून ती आपण काढून घेणार आहोत. काहीशी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की जेव्हा आपण खूप जोरजोरात टॅप करतो तर जी चिटकून गेली नाहीये ती रांगोळी वेगळी होऊन जाईल आणि अगदीच हलकासा थर आपला रांगोळीचा OHP शीटवर दिसेल. पण आपली रांगोळी अजून सुंदर दिसण्यासाठी आपल्याला अजून एक लेअर त्यावर मारणं फार गरजेचं आहे. अगदीच 15-20 मिनिटामध्ये तुमचा हा लेअर सुकून जाईल मित्रांनो आणि मग नंतर तुम्ही सेम प्रोसेस रिपीट करा. फेविकॉलचा थर लावून किंवा तो जो आपण मिश्रण बनवलं आहे त्याचं थर लावून त्यावर हे अशा प्रकारे रांगोळी टाका. एक पेज किंवा कपडा घ्या जेणेकरून आपण थोडासा दाब देता येईल आणि सगळ्या लेअरची आपली ही रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक होऊन जाईल. पुन्हा त्याला झटकून घ्या म्हणजे उरलेली रांगोळी पुन्हा ती बाहेर येईल. पण तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या वेळेला ती फारच योग्य पद्धतीने स्टिक झालेली असेल. असाच काहीसा प्रकार आपण पेटल बरोबर पण करणार आहोत. मी इथे येलो आणि रेड कलरचे लोटस कमळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही रेडच्या ऐवजी येलो किंवा पिंक किंवा वेगळ्या कोणत्याही शेड रंगसंगतीमध्ये तुम्ही तुमचे कमळ किंवा वेगळे फ्लावर्स पण ट्राय करू शकता. यानंतर आपण परत सेम रिपीट करणार आहे. 15 किंवा 20 मिनिटानंतर पहिला लेअर सुकून झाला की आपण दुसऱ्या लेअरची जी लेअर आहे ती यावर तुम्ही बसवून घेऊ शकता. मित्रांनो, ही रांगोळी बनवताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? ही रांगोळी बनवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की तुम्ही हे जे जिथे कराल ती एक कॉर्नर घराचा किंवा घरच्या बाहेरचा एखादा कॉर्नर असेल. कारण रांगोळी ही पूर्ण घरभर करताना पसरू नये आणि करताना ह्या पूर्ण जो मेसी भाग असेल तो व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्यावा जेणेकरून रांगोळी इथे तिथे घरभर होणार नाही. आणि हो, ती अशी स्ट्रेस झालेली रांगोळी किंवा ही अशी पॅच रांगोळी तुम्ही गिफ्ट आपल्याकडे भरपूर येतात. आपल्याकडे बरेच असे बॉक्स असतात ज्यात तुम्ही व्यवस्थितरित्या जर ठेवलात तर तुम्ही वर्षानुवर्ष वारंवार ह्या रांगोळीचा वापर करू शकता. आणि हे मी काहीही खोटं बोलत नाही आहे. हे मी बऱ्याच वर्षापासून अशा रांगोळी वापरते आणि ही फक्त अशामुळे वापरत नाही आहे की मला रांगोळी काढता येत नाही आहे. ही यामुळे वापरते की आमच्या आजूबाजूस बरेच लहान मुलं खेळत असतात आणि त्या खेळता खेळता आपण खूप मेहनतीने केलेली रांगोळी अगदी सहजरित्या पुसून जाते. पण असे काही पॅच तुम्ही वापरले तुमच्या रांगोळीमध्ये तर तुमची काहीशी रांगोळी फार चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि ते मुलंही फार कुतूहलपणे आपल्या रांगोळीला बघतील आणि की खरंच ती विस्कटली गेली नाही आणि ती रांगोळी तुम्ही पूर्ण दिवाळीमध्ये वापरू शकता. केलेल्या आपल्या पॅच रांगोळीला मी इथे ॲक्रेलिक ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेतली आहे आणि ती काहीशी अशी दिसते. तुम्ही अशाच प्रकारचे बरेच पॅच करून रेडी ठेवू शकता. मी इथे 2 पॅच रेडी केले आहेत आणि ते 2 पॅच काहीसे असे दिसत आहेत रांगोळी म्हणजेच ओट्यावरती उंबरठ्यावरती ठेवल्यानंतर. अगदी हुबेहूब काढल्यासारखे ते वाटत असतात. इथे कुठेही ते पॅच दिसत नाही. आणि उर्वरित जो OHPचा भाग होता ना मित्रांनो, तो मी थोडा एक्स्ट्रा घेऊनच कट केला आहे जेणेकरून आपल्या त्या रांगोळीला एक स्टिकरचा लुकही येईल आणि 3Dचा लुक त्याला
आपल्या रांगोळीला येईल. ही अगदी हुबेहूब रांगोळी तुमची बनून तयार होऊन जाईल. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आणि हो, आमचं नवीन चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच भन्नाट आणि नवीन आयडियासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.